तर या गोळ्या औषधं मी तुम्हाला लिहून दिल्या आहेत, याचा अर्थ आता किडनीचा आजार पूर्ण बरा झाला असं नाही. किडनी डिसीजमध्ये गोळ्या औषधांसोबत तुमचं न्यूट्रिशन, एक्सरसाइज, वॅक्सिन्स घेताय की नाही या देखील गोष्टींना खूप महत्त्व आहे. किडनी मल्टिपल जॉब्स करते आणि ते जे कामं किडनी करू शकत नाहीत त्या आपण फंक्शन्सना गोळ्या औषधाच्या रूपाने आपण करेक्ट करायचा प्रयत्न करत असतो. पण जर तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल, तुमचा प्रोटीन इंटेक, तुमचं पोटॅशियम इंटेक, तुमचं वॉटर इंटेक व्यवस्थित नसेल तर त्याचा तुम्हाला पूर्ण फायदा होणार नाही. सो यू नीड टू मेक शुअर दॅट की तुमच्या किडनीच्या डॅमेजच्या स्टेजप्रमाणे प्रोटीन इंटेक असावं, तुमच्या आहारात मिठाचं प्रमाण योग्य प्रमाणात असावं आणि त्याचबरोबर डेली कमीत कमी 25 ते 30 मिनटं एक्सरसाइज, दॅट इज लाईक वॉकिंग किंवा सायकलिंग किंवा इवन स्विमिंग, यू कॅन डू दॅट. But along with that, you need to make sure you are taking vaccines also. Okay? Mainly hepatitis B, pneumonia, influenza आणि shingles या वॅक्सिन्स तुमच्या मेडिकल आजाराच्या प्रमाणे तुम्ही योग्य त्या ड्युरेशनमध्ये घेणं गरजेचं असतं. अजून तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा.